श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाज मैदानात। कर्जतमध्ये रस्ता रोको, निपक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना समोर आली। या घटनेचा निषेध करत सकल हिंदू समाजाच्या वतीने आज 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। आंदोलनाला अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, अकलूज तालुक्याचे नेते धवलसिंह भैया मोहिते पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर नितीन तोरडमल, शिवसेना कामगार जिल्हा उपप्रमुख चंदन सिंग परदेशी, प्रसाद कानगुडे यांच्यासह सकल हिंदू समाजातील नागरिकांची उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, या घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। एक पीडित बंधू, साथीला लाखो हिंदू। आंदोलनादरम्यान शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला। शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। ही केवळ गर्दी नाही तर शिवरायांच्या सन्मानासाठी व्यक्त झालेली एकजूट आहे। जय भवानी, जय शिवराय, जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर। जरी पोलीस म्हणत असले की तुम्ही कायदा हातामध्ये घेतला, तरी मला वाटतं की वैभव कायद्याच्या त्या पोलिसांनीच तो कायदा अगोदर हातात घेणं गरजेचं होतं। प्रथमतः त्या जिहाद्यापेक्षा तर तो या ठिकाणचा असणारा पोलीस प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन याच्यामध्ये गुन्हेगार। तुम्ही अगोदर केला असता ते कोणाला करायची गरज पडत नाही। आणि एवढा सेन्सिटिव्ह विषय ह्या महाराष्ट्रात नाही, देशात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी जर घटना घडत असेल, तुमचं काम आहे की ह्या लोकांना पहिलं गुन्हा दाखल करणं, अटक करणं। पण तुम्ही ते केलं नाही। पण तरी देखील बिचारा वैभव हा पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी तुमच्याकडे FIR दाखल केली आणि त्यांच्या FIRचा नंबर हा 309 आहे। आणि ज्याची तुम्ही घटना सांगता, काय आडनाव त्याचं, मुलानी। त्या मुलानीची घटनाची FIRचा नंबर किती आहे? 310। पहिली FIR कोणाची आहे? 309 वाल्याची पहिली आहे का 310 वाल्याची पहिली? 309 वाल्याची पहिली। म्हणजे हे सगळं एवढं पारदर्शक असताना सुद्धा पोलिसांनी अटक कोणाला केली पहिली? 309 वाल्याला, म्हणजे कोणाला? काळदात गेला। म्हणजे या सगळ्या घटनांमध्ये कुठेतरी पुढारी आहे, निवडणूक काढलेला आहे, सरपंच आहे गावचा, त्याच्यावर कशाची केस? सगळे राव कमाल झाली। फिरायची मनोरुग्ण असताना त्याची जेल दाखल करून घेतली, तो तरी मनोरुग्ण आहे। काय तुम्ही म्हणजे चक्कर लावली? तुम्हाला समजलं पाहिजे की कोणाला काय FIR करायचं। आमच्याकडे म्हणजे पाहिलं, काही लोकांवर, आपल्या हिंदू संघटनेच्या लोकांना केस दाखल केली, 300 रुपये काढून घेऊ। हा प्रकारच कुठेतरी तुम्हाला सांगतो, हा लक्षात येतो। म्हणजे पोलिसांचा उद्देश एवढा असतो, जो आपल्या विरोधामध्ये आवाज आज या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विटंबन करणाऱ्या जिहादी वृत्ती आणि मानसिकतेच्या विरोधामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी रास्ता रोकोसाठी इथं उपस्थित आहे। सर्वप्रथम या कृतीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज काय आपल्या नुसतं महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत एवढ्यासाठी मी म्हणतो, कारण या भारतामध्ये जेव्हा मुघल साम्राज्य फोफावत होतं त्यावेळेस
देव देश आणि धर्माच्या रक्षणाचं विडा जर कोणी उचलला असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला. 18 पगड जाते आणि सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन ती लांडी कापली तेव्हा आपला धर्म वाचला लक्षात आला. आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर या जिहाद्यांना वाटत असेल की आमच्या छत्रपतींचं आमच्या दैवताचं अपमान करून तुम्हाला जर इथं नामचं येत असेल तर ही गैरसमज सर्वप्रथम काढून टाका. माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की तुम्हाला जे सर्वत्र न्याय व्यवस्था सुखरूप या ठिकाणी ठेवायची असेल तर या जिहाद्यांवर कारवाई झाली पाहिजे. हिंदू पोरांवरचे जे गुन्हे आहेत ते लगेच मागे घेतले पाहिजे. या ठिकाणी आम्ही काय कोणाला चेतावणी देण्यासाठी उभा नाही, पण आमच्या देवाचं धर्माचं रक्षणासाठी आमच्या बाप दादाने तरवाली उचलल्या आहेत तेव्हा आमचा धर्म वाचला. आणि आज लोकशाही संविधानाच्या आडून जर आमच्या धर्मावर आणि देवावर जर कोण आक्रमण करणार असेल आणि आमच्या पोरांचं जर कोणी या ठिकाणी मुद्दामून फळसापणाने केस दाखल करणार असेल तर आम्ही त्या आमच्या पोरांसाठी या ठिकाणी उपोषणाला काय गोळ्या खालत होतात या ठिकाणी तयार. आम्हाला अभिमान वाटतो आमचे आमदार संग्रामभाई जगतापांचा. पक्ष कुठलाही असो पण आपल्या धर्माच्या आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी सर्वांनी भूमिका घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मागे पुढे न पाहता आज भयांसारख्या एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता या ठिकाणी असल्यामुळं आज आम्हाला खात्री वाटते की शासन दरबारी हा प्रशासनाकडं होत असलेला अन्याय या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण मांडू आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार. आज जास्त वेळ आपला येणार नाही पण एवढंच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कुणी सुद्धा आपल्या हिंदू कार्यकर्त्याच्या आपल्या देवी देवतांचा अपमान करण्याचं जर धाडस भविष्यामध्ये महाराष्ट्रात कोणी केलं तर त्याला तसं उत्तर देण्याचं हिंमत त्या प्रत्येक हिंदूच्या मनगटामध्ये आणि याची दखल विशेषतः पोलीस खात्याने घेतली पाहिजे. कारण जर मन आहे लातो के भूत बातों से नहीं मानते, त्यामुळे तुम्ही सांगून जर ही लांडे सुधारत नसतील तर मग आम्हाला आमच्या धर्माचं रक्षणाची जबाबदारी आम्हाला आमच्या हातात घ्यावी लागेल. आणि हिंदू पेटून उठला की आजचे पार झेंडा लागतोय विसरू नका. त्यामुळे तुमच्या हातात आहे तोपर्यंत ही सगळी लांडी सरळ करा आणि आमच्या पोरांवरचे गुन्हे मागे घेऊन या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने बजावी एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि माझ्या संपवतो. जय हिंद जय महाराज. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.